अजब उंदीर मामा. एका गावात एक खट्याळ मांजर आणि एक भुंक्या कुत्रा राहत होते. दोघेही सतत भांडत असत. एके दिवशी सकाळी ते दोघे फिरत फिरत शेताच्या कडेला आले. इतक्यात एका छोट्याशा भोकातून एक जाड जूड उंदीर बाहेर डोकावला. उंदीर पाहताच मांजर मोठ्याने ओरडले, "तो माझा आहे." कुत्रा लगेच उडी मारत म्हणाला, "मुळीच नाही." मांजर शेपटी फुगवून म्हणाले, "होयच मुळी." कुत्रा रागाने भुंकत म्हणाला, "नाहीच मुळी." दोघांचे भांडण सुरू झाले. मांजर पंजे उगारून उभे राहिले. कुत्रा दात दाखवत गुरगुरू लागला. उंदीर मात्र खूप चलाक होता. तो शांतपणे इकडे तिकडे पाहत होता. मांजर म्हणाले, "मी आधी पाहिला म्हणून उंदीर माझा." कुत्रा म्हणाला, "मी आधी पकडणार होतो म्हणून तो माझा." दोघे एवढे भांडू लागले की त्यांचे उंदराकडे लक्षच राहिले नाही. इतक्यात उंदीर हळूच मागे सरकला. तो पळत पळत आपल्या बिळाजवळ गेला. पण जाताना त्याने एक खोडी काढली. तेथे पडलेली एक लांब दोरी कुरतडून त्याने दोघांच्या तोंडात अडकवली. मांजर एका बाजूला ओढू लागले आणि कुत्रा दुसऱ्या बाजूला. दोघेही अजून जोरात भांडू लागले. कोणीही हार मानायला तयार नव्हते. आणि त्या गोंधळात उंदीर मामा हसत हसत आपल्या बिळात शिरला. थोड्या वेळाने मांजर दमून बसले. कुत्राही थकून गेला. तेव्हा दोघांच्या लक्षात आले, उंदीर तर कधीच निसटून गेला होता. मांजर ओशाळून म्हणाले, "आपण उगाच भांडलो." कुत्रा मान खाली घालून म्हणाला, "हो, भांडण करून काही उपयोग झाला नाही." तेव्हापासून दोघांनी ठरवले की भांडण्यापेक्षा दोघांनी एकत्र मिळून काम केले तरच फायदा होतो. बोध: भांडणामुळे नुकसान होते, पण एकीमुळे काम सोपे होते. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गोष्टींच्या दुनियेत सामील व्हा.